खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन ना गाठ दे. वर लई लफडेत महाराज. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. शंकराची मेली बायको. त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वी लय बायका मिळायच्या म्हणजे करायचे लोक तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली. काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याचं काय. आता बायका पर आपण खालून आणतो. नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का. ऐकायला सावध. हे इंद्रिकलचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सध्या खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरंच. ऐका, शंकराची मेली बायको. ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मरायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्या खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच माराना. माणसं मरण म्हणल्यावर वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन ना गाठ दे. वर लई लफडेत महाराज. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाला. वर लाई लफडे. आता ह्या वरच्या इंद्रचंद्राने घेतली मिटिंग. खालून माणसं वर येईन का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भजनात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईन? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? काही नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराया नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35ला जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. येणी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणले तयार आहे मी. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही. ती कोणी उठायचं नाही, ह्याचं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट,
एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुरीच वर वहिनं त्यानं दामन तापावला, नागपुरी जास्त काय. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले, पण नवरदेव डोळ्याच उघडी ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठं होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडी ना. राजा दक्षिणा मंडप बिंडप टाकला, 13% पतसंस्था काढली, डीजे बीजे लावला, लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडीना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट, ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती, आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांब लचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ, शर्ट चड्डी दिसाना इतके लांब.